SP क्राईम न्यूज नेशन. सोलापूर जिल्ह्यातील एका तरुणीची अक्कलकोटमध्ये निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. रविवारी सकाळी 10:30 ते 11:15च्या सुमारास अक्कलकोट येथील बासलेगाव रोडवरील एका घरात हा प्रकार घडला. विशेष म्हणजे तरुणीवर वार केल्यानंतर संबंधित तरुणाने स्वतःच्या गळ्यावरही धारदार शस्त्राने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून सध्या तो गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे. स्नेहाचा गळा चिरून हत्या करण्यात आली. मयत तरुणीची ओळख स्नेहा श्रीकांत बनसोडे, वय 20, राहणार रामवाडी, सोलापूर अशी आहे. स्नेहाचा गळा चिरून हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आदित्य रमेश चव्हाण, राहणार नागूर तांडा, तालुका अक्कलकोट असे आहे. अक्कलकोट येथील पिरजादे प्लॉटमधील एका घरात हे दोघे असताना हा थरार घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्नेहा आणि आदित्य यांच्यामध्ये प्रेम संबंध होते. स्नेहा ही मागासवर्गीय समाजाची असून याची पूर्ण कल्पना आदित्यला होती. तरी देखील काही कारणास्तव त्यांच्यात वाद झाला आणि त्यातूनच आदित्यने धारदार हत्याराने स्नेहाच्या गळ्यावर वार करून तिला जागीच ठार केले. या घटनेनंतर त्याने स्वतःवरही वार करून घेतल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. सध्या त्याच्यावर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्नेहाच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून तिच्या वडिलांचे 15 वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. तिची आई एका शाळेत शिपाई म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. आपल्या तरुण मुलीचा अशा प्रकारे अंत झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला रविवारी दुपारी 1:30च्या सुमारास आई बाहेरून घरी आली. त्यावेळी मुलगी स्नेहा घरात नव्हती. त्यामुळे आईला प्रश्न पडला. आईने दुसरी मुलगी प्रतीक्षाला बहिणीबद्दल विचारलं तेव्हा स्नेहा नवीन वर्षानिमित्त स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला गेल्याचं तिने सांगितलं. त्यानंतर आईला चिंता वाटू लागली. शेजारच्या मैत्रिणीकडून स्नेहाचा अक्कलकोटमध्ये घातपात झाल्याचं समजलं. त्यानंतर आई आणि नातेवाईक अक्कलकोटमधील सरकारी दवाखान्यात आले. स्नेहाच्या गळ्यावर धारदार तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने रक्तस्राव झाल्याने उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुलीच्या आईचे माहेर मैंदर्गी अक्कलकोट येथे आहे. मुलीचे मामा खाजामा पोतेनवडू हे मैंदर्गीत राहतात. तिथे स्नेहा 12वी पर्यंत शिक्षणासाठी होती. मामाकडे असताना आदित्यशी तिची ओळख झाली. तो स्नेहास मोबाईलवरून तुझ्यासोबत लग्न करणार आहे असं म्हणायचा. तू तिच्याशी बोलू नकोस, परत आमच्या घराकडे फिरकू नकोस, तुझ्यासोबत आमच्या मुलीचे लग्न लावून देणार नाही असं कुटुंबियांनी त्याला सांगितलं होतं. तरीही दोघे संपर्कात होते आणि त्यातूनच हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.